हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर कॅप्शन पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्लॉग बनवण्याचं कारण काय आहे. तर आजचा व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहूयात की आपली मुले झोपल्यानंतर किंवा आपल्या मुलांसोबत न घेता आपण कुठली कामे करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मुले झोपल्याच्या नंतर आपण कुठली कामे करून ठेवली पाहिजे, जेणेकरून आपली मुले उठल्याच्या नंतर आपल्याला जास्त बर्डन होणार नाही आणि ते कामं आपली व्यवस्थित होऊन जातील. कामे कुठली कुठली आहेत हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या अगोदरच्या व्लॉगमध्ये पाहिलंच होतं की मी काहीशा कुंड्या ऑर्डर केल्या होत्या. तर त्याच कुंड्या. तर मला श्लोकला घेऊन या कुंड्यामध्ये झाडं लावणं शक्य नव्हतं, कारण मुलं फार तंग करतात आणि हीच ती कामे आहेत एक नंबर, म्हणजेच कुंड्यात झाडे लावणे वगैरे. ह्या गोष्टी आपण आपल्या मुलांना घेऊन करू शकत नाहीत. जोपर्यंत आपले मुलं झोपलेत तोपर्यंत आपण पटापट ही कामं करून घेऊ शकतो. तर चला मग आपण आजच्या व्लॉगमध्ये पाहूयात की मी त्या कुंड्यांमध्ये कुठली कुठली झाडे लावले. फायनली आज तो योग आलेला आहे की आपण त्या कुंड्यांमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग झाडे लावूयात. तर चला पाहूयात त्यामध्ये मी कुठल्या प्रकारची झाडे लावले. सगळ्यात अगोदर तर मी त्या कुंड्यांमध्ये माती भरून घेतली आणि नंतर मग एक कटर घेऊन मी मनी प्लांटला कट करायचा विचार केलेला आहे. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की मनी प्लांट कसं कट करायचं. त्याच पद्धतीने मी अगोदरच्या वेळेस हे मनी प्लांट कट केलेलं होतं. जिथून कोंब फुटलेला आहे तिथून मी परत ते मनी प्लांट कट केलं, जेणेकरून त्याला परत फुटायला मदत होईल. तर एका कुंडीमध्ये मी नक्कीच हे मनी प्लांट लावणार आहे आणि बाकीच्या ज्या कुंड्या आहेत त्यात मी कुठली झाडे लावणार आहे हेही मी तुमच्यासोबत समोर शेअर करणारच आहे. तर चला मग आता आपण छान असं मनी प्लांट कट करून घेतलेलं आहे ते आपण त्या कुंडीत लावून घेऊयात. तर त्यासाठी मी ते झाड कट करून घेतलं आणि आता म्हटलं चला अगोदर आपण गॅलरी स्वच्छ करून घेऊ, जेणेकरून आपल्याला तिथं बसून सगळी झाडे लावायला हेल्प होईल. आज कामाच्या धावपळीमध्ये मला गॅलरी स्वच्छ करणं झालीच नव्हती, त्यामुळे आता म्हटलं चला छान गॅलरी स्वच्छ करून घ्यावी. पूर्ण गॅलरी छान स्वच्छ करून घेतली. पुसायचं आज थोडंसं टाळलंच, कारण पुसणं वगैरे होणार नाही म्हटलं, तोपर्यंत बेबी उठून बसतेत. आणि आता मस्त अशा पूर्ण कुंड्या बाहेर आणून ठेवल्या. काही कुंड्यांमध्ये मी अगोदरच माती भरून ठेवली होती आणि काही कुंड्यांमध्ये माती भरून ठेवली नव्हती. आणि आता माझी जी फेवरेट कलरची कुंडी आहे त्यामध्ये माती भरली नव्हती आणि त्या कुंडीमध्ये मला मनी प्लांट लावायचं होतं. तर चला म्हटलं या कुंडीतली माती त्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करूनही आपण त्यामध्ये मनी प्लांट लावू शकतो. तर अशा पद्धतीने काहीसं मी या कुंड्यांमध्ये मनी प्लांट लावणार आहे. तर बाकीच्या ज्या कुंड्या आहेत त्यामध्येही मला काही झाडे लावायची आहेत. तर अगोदर मी या कुंडीतली माती त्या कुंडीमध्ये ट्रान्सफर केली आणि ते झाड लावायला घेतलं. आणि तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसतात ह्या कुंड्या आणि सिरियसली प्राईसच्या नुसार तर अगदी सॅटिस्फाईंग आहेत ह्या कुंड्या. तुम्हालाही जर झाडे लावायचा छंद असेल किंवा माझ्यासारखं छोटं मोठं जर झाडे लावायची इच्छा असेल तर तुम्ही ह्या कुंड्या नक्कीच ऑर्डर करू शकतात. तुमच्या घराची किंवा किचनमध्ये फ्रीजवर कुठे ठेवायचं असेल तर तिथली नक्कीच या कुंड्यांनी शोभा वाढेल. तर त्याच पद्धतीने मी दुसऱ्या कुंड्यांमध्येही माती भरून ठेवलेली होती, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी या कुंड्यांमध्ये पण झाडं लावून घेणार आहे. तर नेक्स्ट ग्रीन कलरच्या कुंडीमध्ये मी लावणार आहे गोकर्णाचं झाड. तर शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये गोकर्णाचं झाड नक्कीच असावं. निळ्या कलरचं गोकर्ण असो किंवा पांढरा असो, महादेवाला गोकर्णाचं फूल अतिशय प्रिय आहे. आणि थर्ड नंबरची जी कुंडी होती त्यामध्ये मी लावणार आहे झेंडूच्या फुलाचं झाड. एक झाड माझ्या बादलीमध्ये उठलं होतं तर तिथे ॲडजस्ट होत नव्हतं, म्हणून म्हटलं चला ते झाड या कुंडीमध्ये लावून घेऊयात. तर अशा पद्धतीने मी आज या 3 कुंड्यांमध्ये 3 प्रकारची झाडे लावून घेतली आहेत. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत. आणि बाकीच्या ज्या 2 कुंड्या आहेत त्यामध्ये अजून पेंडिंग्स आहेत. अजून जर कुठली झाडे असतील किंवा आता माझा विचार असा आहे की रबर प्लांट किंवा कुठली तरी झाडे त्यामध्ये लावावे, पण सध्या तरी माझ्याकडे रोपटे अवेलेबल नाही. मी त्याचं रोपटं ऑनलाईन ऑर्डर करेल आणि नंतर त्या कुंड्यांमध्ये मी त्याचं रोपटं लावेल. पण मला असं वाटतं की रबर प्लांट वगैरे लावण्यासाठी ह्या कुंड्या खूप छोट्या आहेत, त्याच्यासाठी मला मोठ्या कुंड्या ऑर्डर कराव्या लागतील. तर असं काहीसं मी ह्या कुंड्यांमध्ये ही झाडे लावलीत. तर कशी वाटत आहेत झाडे कमेंट करून नक्की कळवा. मला तर खूप जास्त सॅटिस्फाईंग वाटल्या कुंड्या आणि झाडेही खूप आवडले. आणि हा मनी प्लांट ग्रो झाल्याच्या नंतर तर खूप छान दिसणार आहे. मनी प्लांट मी मुद्दाम माझ्या फेवरेट कलरच्या कुंडीमध्ये लावला आहे. तुम्ही पाहू शकता दुरूनच किती सुंदर दिसतात. आपण जर जागच्या जागी ह्या कुंड्या ठेवून दिल्या तर अजून छान दिसतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या मेन डोअरला, पायऱ्यामध्ये, जिन्यात, पोर्चमध्ये, बाहेरच्या किंवा किचनमध्ये ह्या कुंड्या नक्कीच ठेवू शकतात. माती वगैरे खाली सांडायचा अजिबात टेन्शन नाही, कारण त्याच्या खाली व्यवस्थित त्याचे झाकणं आलेले आहेत. त्या झाकणांमध्ये
जर सांडलीच तर माती त्यामध्ये सांडू शकते. तर तुम्ही पाहू शकतात आता मी एक बांधीत तार घेऊन त्या मनी प्लांटला व्यवस्थित बांधीत तारमध्ये ॲडजस्ट करते, जेणेकरून तो खाली कोलॅप्स होणार नाही. तर अशा पद्धतीने काहीसं मी मनी प्लांटला तारामध्ये बांधीत तार किंवा आपला कुठलाही जो तार असतो त्या तारामध्ये आपल्याला मनी प्लांट फिक्स करायचा आहे, जसं मी केलेलं आहे. आणि आता ही कुंडी आपण ठेवणार आहेत किचनच्या विंडोमध्ये, कारण माझ्या किचनच्या विंडोमध्ये बऱ्यापैकी ऊन येतो. आणि एक गोष्ट, आपण कुठेही झाडं लावावे असं नाही, जिथे ऊन येतं तिथेच मनी प्लांट ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्याला ग्रो व्हायला मदत होईल. नाहीतर तुम्ही कुठे बेसिन जवळ वगैरे ठेवताय आणि तिथे ऊन येत नाही, तर अशा ठिकाणी तुम्ही अजिबात मनी प्लांट ठेवू नका, नाहीतर तो सुकून जाईल किंवा जरी नाही सुकला तर त्याची वाढ अजिबात होणार नाही. तर अशा प्रकारे मी किचनमध्ये माझा मनी प्लांट सेट केला. आणि 2 नंबरचं काम मुलं झोपल्यानंतर करायचं म्हणजे आपल्याला रात्रीच्या डिनरसाठी जे काही आयटम बनवायचं आहे किंवा जे काही बनवायचं आहे, तर त्यातले जसं की आता रात्री तुम्हाला फ्राईड राईस किंवा पुलाव बनवायचा असेल, तर आपण त्याचं साहित्य जर ह्या वेळेला कापून ठेवलं तर रात्री आपल्याला ती गोष्ट बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, किंवा मुले उठल्याच्या नंतर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, किंवा ह्या गोष्टीसाठी वेळ द्यायची गरज नाही. म्हणून जोपर्यंत आपली मुले झोपलेली आहेत तोपर्यंत आपण फ्राईड राईस किंवा पुलावचं पूर्ण सामान, जसं की गाजर, पत्तागोबी, फुलगोबी, बटाटा, मटार, कोथिंबीर, ह्या गोष्टी नक्कीच कापून ठेवू शकतो. नाही म्हटलं तरी ह्या गोष्टी कापण्यासाठी आपला एक जवळपास 15 मिनिटाचा वेळ नक्कीच जातो. आणि ती 15 मिनिटं जर आपल्याला असं वाटत असेल आपण आपल्या मुलांना द्यावी, तर ही कामं आपण अगोदर केली तर नक्कीच आपल्या मुलांना वेळ देण्यासाठी आपल्याकडे उर्वरित वेळ राहील. तर अशा प्रकारे मी पण म्हटलं चला पिल्लू झोपलाय तोपर्यंत आपण छान असं रात्रीच्या डिनरची थोडीशी तयारी अगोदर करून ठेवली तर काय हरकत आहे. मला आज रात्री बनवायचा होता फ्राईड राईस किंवा पुलाव, कारण एकतर माझ्या माइंडमध्ये 2 गोष्टी होत्या, तरी पण लास्ट आपलं हस्बंडचं ओपिनियन घेणं तर महत्त्वाचं असतं. आणि आमच्या घरात दोघांच्याही ओपिनियननं जेवण बनवतं, कारण एकतर त्यांना दिवसभर आपल्याला जे दिलं असतं तेच खायचं असतं आणि रात्रीच्या वेळेला त्यांच्या आवडीचं बनवलं म्हणजे त्यांनाही छान वाटतं. म्हणून मी माझ्या हस्बंडला विचारूनच स्वयंपाक करते. तर चला म्हटलं आपण दोन्हीची थोडीफार तयारी करून ठेवूया, ऐन मोमेंटला ते जे म्हणतील ते बनवता येईल. तर अशा प्रकारे मी हे सर्व कटिंग करायला घेतली. तर ही अशी छोटी मोठी कामे जर आपण असं मुलं झोपल्याच्या नंतर करून ठेवली तर आपल्याला पुरेपूर आपल्या मुलांना वेळ द्यायला भेटेल, एक थिंग म्हणजे. आणि सेकंड थिंग म्हणजे मुलं किरकिर करतायत, रडतायत, तर प्रॉपरली आपण ह्या गोष्टीची तयारी पण करू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर आपण आपल्या मुलांकडेही लक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण ही छोटी मोठी कामे अगोदर करून घेतली पाहिजे, जशी की आज माझी झालेली आहे. आणि जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच ही कामे अगोदर करून ठेवते. जे काही पुलावसाठी लागणार होतं फुलगोबी, मटार वगैरे ते साईडला एका कटोरीमध्ये काढलं, आणि जे फ्राईड राईससाठी लागणार होतं कांद्याची पात, गोबी वगैरे ते एका बाजूला काढलं. लगेच कटर आणि चाकू जिथले तिथं ठेवून दिला, कारण ते परत लागणारच आहे म्हणून म्हटलं ते असंच ठेवून दिलं. आणि लगेच त्या ठिकाणची स्वच्छता करून घ्यायची, जेणेकरून जास्त मेस होणार नाही आणि आपलं घरही स्वच्छ राहील. आता म्हटलं चला अजून पिल्लू उठलेला नाहीये, तोपर्यंत आपण घरातली काही दुसरी उर्वरित कामे करून घेऊया. बऱ्याच वेळा असं वाटतं की हाऊसवाईफला काही कामं नसतात, पण तसं नसतं. सारखं आपलं काही ना काही काम चालूच राहतं. आणि माझंही तसंच. माझ्या घरातलं ग्राउंडनट पावडर म्हणजेच शेंगदाण्याचा कूट संपला होता, तर चला म्हटलं आज आपण शेंगदाण्याचा कूट करून घेऊयात. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये अगोदर शेंगदाणे भाजून घ्यावं म्हटलं, आणि शेंगदाणे जेवढे मला पाहिजे तेवढे मी कढईमध्ये टाकून भाजून घ्यायला सुरुवात केली. तर हेही कामे आपण करू शकतो, कारण जर आपण हे कामं करून घेतले तर जेव्हा आपली मुले उठतात तेव्हा त्यांना खायला घालणे, दूध पाजणे, आपलं दूध घेणे किंवा आपण चहा घेणे, त्यांना थोडा वेळ बाहेर फिरायला नेणे, ह्या गोष्टीत आपला वेळ जातो आणि कसा दिवस गेला हे आपल्याला कळत नाही. मग आपली जी घरातली छोटी मोठी कामे असतात ती कामे आपण कधी करावं हे आपल्याला फ्रस्ट्रेट होतं. त्यामुळे असं जेव्हा आपल्याला दुपारच्या वेळी वेळ भेटेल तेव्हा आपण शेंगदाण्याची पूड काढणे, तिळाची पूड काढणे, खोबरं किसून ठेवणे, लसूण सोलणे, ह्या गोष्टी आपण नक्कीच या वेळेत करू शकतो. तसंच मीही शेंगदाणे कढईमध्ये टाकले आणि मंद आचेवर भाजायला घेतले. शेंगदाणे छान असे खरपून भाजून घेतले आणि त्याची पूड करून ठेवली, की सकाळच्या धावपळीत टिफिनला वगैरे डब्याला आपल्याला कुठल्या भाजीला शेंगदाण्याची पूड पाहिजे, तर एंड मोमेंटला आपली पळापळ होणार नाही आणि एंड मोमेंटला आपण शेंगदाणे कुठे शोधा, काढा, ह्या गोष्टी होणार नाहीत. म्हणून अगोदरच आपण ह्या छोट्या मोठ्या गोष्टीची तयारी करून ठेवली की ते बरं पडतं.
शेंगदाणे जवळपास भाजून झाले तेवढ्यामध्ये आमचे साहेब आले, म्हणजेच माझे आहो. तर चला म्हटलं घाईघाईमध्ये आता आपण उरलेले शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवता. आता हे शेंगदाण्याचं पूड बनवणं तर राहूनच जातं. ह्यांनी आले की श्लोक उठून बसतो आणि बाकी गोष्टी होत नाहीत. ह्यांनी आले की परत चहा पाणी यातच जातं. मग शेंगदाणे थंड करायला बाजूला ठेवले आणि म्हटलं चला आता दोघांसाठी छान असा चहा बनवून घेऊयात. तर लगेच मी आमच्या दोघांसाठी चहा बनवायला घेतला. आपल्याला कामाचा कितीही व्याप असू देत किंवा आपल्या काही प्लॅनिंग्स राहू देत कामाच्या, किंवा आता मी जसं शेंगदाणे गरम करून ठेवले आहेत की माझ्या डोक्यात असं होतं आता एकदा शेंगदाण्याची पूड करून ठेवावी, मग परत माझे बाकीचे कामं करावे. पण तेवढ्यात आहो आले आणि ह्यांनी आले की आमचं फर्स्ट असतं की दोघांनी सोबत बसून चहा किंवा कॉफी घ्यायची. तर सरळ मी किचनकडे आली, ह्यांना पाणी दिलं आणि आता म्हटलं चला दोघांसाठी छान अशी कॉफी बनवूयात. तर आपण दिवसभर कामाने थकलेलो असतो आणि सायंकाळचे हे एक 10 ते 15 मिनिटं आपण आपल्या आहोंसोबत किंवा मुलांसोबत बसून चहा कॉफी घेतली की आपला दिवसभराचा थकवा निघून जातो. तर प्रत्येकाने मला असं वाटतं दुपारच्या वेळेत आपल्याला जेवढा वेळ भेटेल तेवढ्या वेळेत काही थोडीफारशी कामे करून घ्यायची, जेणेकरून आपल्या घरच्यांसोबत आपल्याला पुरेपूर बसण्यासाठी किंवा टाईम स्पेंड करण्यासाठी वेळ भेटेल. तर असं काहीसं माझं नियोजन असतं किंवा मी असं काहीसं छोट्या मोठ्या गोष्टीचं नियोजन अगोदर करून ठेवते, कारण आत्ता नाही म्हटलं तर कॉफी वगैरे घेण्यात आपला बराचसा वेळ जातो, एक 20 मिनिट तरी. आणि आता 5 जर वाजलेले असतील तर श्लोकला उठवण्यात, खायला घालण्यात वगैरे ह्या गोष्टीमध्ये 6-6:30 कधी वाजते तर कळतही नाही. आणि परत लगेच रात्रीचं डिनरची तयारी. तर डिनरची तयारी आपण छोटी मोठी अगोदर करून ठेवली तर आपल्याला डिनर बनवायलाही एवढा वेळ लागणार नाही आणि परत आपल्याला एक सगळ्यांसोबत गप्पा मारायला पण वेळ भेटेल. तर मग अशा पद्धतीने मी दूध गरम करून घेतलं, त्यात साखर टाकली आणि नेसकॅफेचं कॉफीची पुडी टाकली आणि चला आता मस्त अशी कॉफी बनवून चहाचा छान असा स्वाद घेऊया. तर असं काहीसं माझं नियोजन असतं आणि अशी काहीशी मी माझी छोटी मोठी प्लॅनिंग्स किंवा मुलं झोपल्यानंतर असे छोटे मोठे कामं करून घेते. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला आणखी माझे असे काही व्हिडिओज पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला आणखी सुंदर सुंदर व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन व चांगली अशी महत्त्वाची माहिती पाहायला भेटेल. माझी कॉफी बनवून झालेली आहे, तर चला मग मस्त असं गॅलरीत बसून कॉफीचा स्वाद घेऊयात. तर असा असतो माझा काहीचा दिवस. पुन्हा भेटूया आणखी नवनवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.